पाऊस जास्त होतो, पुराची अवस्था होते आणि आता नागरीकरण इतकं वाढलंय की पुरापासून आपल्याला सहजपणे वाचता येईल असं नाहीये। दर 3-4 वर्षांनी 5 वर्षांनी पूर येणारच आहे आणि म्हणून त्यावेळी आम्ही एक पुराचं मॉडेलिंग केलं आणि मग हे जे काही पुराचं पाणी आहे या पुराच्या पाण्याचं मिटिगेशन करण्याकरता MRDP नावाची योजना तयार केली। मला हे सांगताना आता मी याचा आनंद मानू की दुःख मानू मला माहिती नाही, पण याची पहिली मान्यता कधी झाली, मी आणि अजितदादांनी 72 तासाचं जे सरकार तयार केलं होतं त्या 72 तासाच्या सरकारमध्ये मी मुख्यमंत्री होतो आणि मला आमचे PS होते प्रवीण परदेशी, ते म्हणाले की तो जो आपण MRDPचा प्रकल्प केला होता ती वर्ल्ड बँकेची टीम आली आहे, मग आता काय करायचं, आपलं सरकार ते विश्वासमत वगैरे झाल्यानंतर बैठक करायची की आता करायची? मी म्हटलं आताच करायची आणि लगेच आम्ही बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला आपण तत्वतः मान्यता दिली। त्यानंतर काही काळ तो रखडला होता। पुन्हा सरकार आल्यानंतर आम्ही गेले 2-3 वर्ष सातत्याने प्रयत्न केला। विशेषतः या ठिकाणी आमचं जे मित्र आहे त्या मित्राच्या माध्यमातून अतिशय चांगला प्रयत्न क्षीरसागर साहेब या ठिकाणी झाला आणि त्या माध्यमातून आपण MRDPच्या प्रकल्पाला फायनली पूर्ण मान्यता दिली। हा प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ कोल्हापूर आणि सांगली शहर नाही तर संपूर्ण कॅचमेंट एरिया जो आहे जिल्ह्यातला या सगळ्या कॅचमेंट एरियाचं वर्किंग आम्ही करतो। एक जगातलं सगळ्यात चांगलं सिम्युलेशन मॉडेल हे तयार करण्यात आलं। किती पाऊस पडला तर कुठपर्यंत पाणी जातं आणि ते थांबवण्याकरता कसं पाणी आपल्याला डायव्हर्ट करावं लागेल अशा पद्धतीनं याचं सिम्युलेशन मॉडेल तयार केलं आणि त्या माध्यमातून आपण आता याला मान्यता दिली। याची कामं देखील सुरू केली आहेत। एवढीच कामं याच्यामध्ये नाही आहेत तर कधीकधी याचा फायदा असा होतो की जे पुराचं पाणी आहे हे पाणी इतकं जास्त आहे, जवळपास 60-70 TMC पाणी आहे, त्यातलं 35-40 TMC पाणी आता डायव्हर्शन कॅनालने आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले जे काही दुष्काळी तालुके आहेत त्याच्यामध्ये आणि मग त्या कॅनालच्या माध्यमातून उजनीपर्यंत आणि उजनीमधनं मराठवाड्यामध्ये हे पाणी आम्ही नेणार आहोत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये डबल फायदा आहे, एकतर पूर येणार नाही आणि पुराचं पाणी जे आहे त्याच्यामुळे कुठल्याही इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूटमध्ये न पडता कुठल्याही राज्याच्या पाण्याला हात न लावता केवळ मात्र पुराचं पाणी हे आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत आणि त्यातनं मराठवाड्याला देखील फायदा होणार आहे आणि अतिशय चांगलं अशा पद्धतीचा हा प्रकल्प याची देखील आपण सुरुवात केली। आज